नमस्कार मित्रांनो. चला तर आज आपण दगडूशेठ गणपतीचे दर्शन करायला जाणार आहोत. मी कात्रा झोन 42 नंबरची बस धरली PMPL आणि स्वारगेटसाठी निघालो, कारण की स्वारगेटला माझा मित्र येणार होता. PMPLनं जाण्याचा एक फायदा आहे, कारण की सेपरेट रस्ते असल्यामुळं ट्रॅफिकचं जास्त टेन्शन नाही. स्वारगेटला आल्याच्यानंतर आम्ही बस चेंज करायची होती आम्ही बस चेंज केली आणि मंडप्यासाठी बस धरली. मंडप्याला उतरल्याच्यानंतर पायी आम्ही मंदिराकडे निघालो होतो. ती पाटी लांबूनच दिसत होती मंदिराची. ही नवीन व्हिजिटरसाठी आयडेंटिफिकेशनचं काम पण करते. तर आम्ही मग गेल्याच्यानंतर पाहिलं तर तिथं बऱ्यापैकीच पब्लिक होती. तर चला म्हटलं, मग आम्ही शूज वगैरे काढले आणि स्वामी समर्थाचं मंदिर दर्शन केलं. आणि मग ही लाईन जी दिसते ती मेन गणपतीच्या दर्शनासाठी होती. तर मग आम्ही लाईनला लागलोत आणि मग आलो. आता मेन मूर्तीचे फोटो तर काही काढता आले नाही, कारण की तिथं कॅमेरा नॉट अलाउड लिहिलेलं होतं. तर म्हटलं चला कशाला रिस्क घ्यायची. इकडे मग महादेवाच्या मंदिरात आलोत. महादेवाची आरती चालू होती. मग आम्ही आरती वगैरे अटेंड केली आणि मग दर्शन वगैरे घेतले आणि मग महाप्रसाद घेऊन आम्ही बाहेर निघालोत. बाहेर निघाल्यानंतर मित्र म्हणला आपल्याला कपडे घ्यायचे आहेत. तर म्हणलं ठीक आहे चला. मग एक जवळच्या दुकानात आम्ही गेलोत. त्याने जीन्स पॅन्टी घ्यायच्या होत्या त्याला. तर मग तो चूज करत होता. तर त्याला काही पास येत नव्हती लवकर पॅन्ट, कारण की काय चांगल्या होत्या पण त्याला जरा पास येत नव्हत्या. मग त्याच्यानंतर म्हटलं चला आपण एक आपला व्हिडिओ काढा. मग काढल्याच्यानंतर मी पण म्हटलं आपण पण घेऊ एक ड्रेस. तर मग हे शर्ट मी पास केलं आणि मग त्यांना म्हटलं करा आपल्यासाठी एक पॅक. आम्ही असे दोघांनी त्याने 2 ड्रेस आणि मी एक ड्रेस घेतला. आणि मग दुकानदार बिल करत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या गज्जू मोगरे ID ला फटाफट फॉलो करून घ्या.